खोपोली एक्सप्रेस हायवेजवळ सापडलेल्या बेवारस कारचे गूढ संपले नाही. सुमित जैनचा सहकारी आणि संशयास्पद कारचा मालक आमिर खानजादा याचा मृतदेह बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी पनवेल जवळील कर्नाळा अभयारण्याच्या रस्त्यावर सापडले. मुंबई गोवा महामार्गावर अभयारण्यात उतरणाऱ्या सर्व्हिस रोडवर आमिरचा मृतदेह टाकलेला होता. संशयास्पद कार सापडल्यानंतर 8 दिवसांनी आमिरचा मृतदेह सापडलाय. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कारमधून नवी मुंबई नेरूळ पासून प्रवास केलेल्या सुमित जैनचा मृतदेह पोलिसांना 5 दिवस अगोदर सापडला होता. दोघे नवी मुंबई नेरूळवरून मीटिंगसाठी निघाले होते. त्याच दिवशी रात्री ते घरी परतलेच नाही. या दोघांचे मोबाईल बंद असल्याने घरच्यांची चिंता वाढली होती. शेवटी दोन्ही कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर तपास करताना गाडीला GPS सेवा असल्यामुळे कार खोपोली येथे सापडली. त्याच दिवशी सुमित जैनचा मृतदेह पेन गागोदे जवळ शेतात सापडला होता. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आमिर खानजादच्या मृतदेहाचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. घटनेतील कारचा मालक व जैनचा सहकारी आमिर खानजादा याचा देखील मृतदेह सापडल्याने हा मोठा घातपातचा प्रकार असल्याचे दिसू लागले आहे. या दोघांचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पण हा नेमका सगळा प्रकार काय आहे हे षडयंत्र पोलीस तपासानंतरच कळणार आहे. या हत्येच्या घटनेमुळे रायगड आणि नवी मुंबईत खळबळ माजली आहे. सुमित जैन हे महाड मानगाव असे व्यावसायिक स्थलांतर करत नवी मुंबईमध्ये स्थायिक झाले होते, तर आमिर खानजादा नवी मुंबई नेरूळ मध्ये राहत होते. पण त्यांचे मूळ कुटुंब रायगड मुरुड जंजिराचे आहे. आमिर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांची हत्या नेमक्या कोणत्या कारणांमुळे केली गेली आणि त्यामागे नेमके कोण आहे हे आरोपींच्या तपासामध्ये लवकरच उघडकीस येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.